अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग, तो म्हणजे अधिक मास महात्म्य भावार्थ कथासार 26. तर आधीच्या भावार्थ कथासारमध्ये आपण पाहिलं, कालच्या भावार्थ कथासारमध्ये आपण पाहिलं भगवान विष्णू माता लक्ष्मीला अधिक महिन्यात स्नान, जप, व्रत, तप, नामस्मरण, गोदान, अन्नदान, रौप्यदान, वस्त्रदान आणि विविध प्रकारच्या पुण्यकर्मांची म्हणजे पुण्यकर्म जे आपण ह्या अधिक मासात करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला सांगितलेले आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये आपण जे काही मनोभावे व्रत करतो, सेवा करतो, तर त्याचे फळ आपल्याला काय मिळते, मोक्षगती कशी मिळते, हे सर्व आपण काल ऐकलं आहोत. त्याचबरोबर आज आपण ऐकणार आहोत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यातील संवाद. यामध्ये आज एका नगराचा राजा जो असतो, वीरबाहू राजा आणि त्याची पत्नी यशोमती ह्यांच्याविषयी कथा सांगितली आहे. यशोमती ही राणी पतिव्रता होती, परंतु तिला तिच्या राज्याचा, प्रजेचा, गर्भश्रीमंतीचा तिला फार गर्व झाला होता. तिला पूर्ण जळफळाट झाला होता. तिच्या इतकी गर्भश्रीमंत, तिच्या इतकी देखणी तिला कोणच नाही असं वाटत होतं. राजा वीर होता, पराक्रमी होता, दयाशील होता, दानवीर होता, पण पत्नी मात्र त्याच्या विरुद्ध होती. त्याच राज्यातील एक प्रधान, ज्याचं नाव मंडन, तो आणि त्याची पत्नी गुणवती अतिशय धर्मशील होते. गुणवती ही पत्नी धर्मशील होती, त्याचबरोबर पतिव्रता होती. पूजा पाठ, व्रतवैकल्य, दानधर्म हे सर्व ती अगदी मोठ्या उत्साहाने करत होती. अधिक मास सुरू असताना तिने राणीला सांगितले की माता किंवा राणी की आता अधिक मास सुरू होत आहे. अधिक मासामध्ये व्रत, स्नान, जप, तप ह्या गोष्टी करण्याला खूप महत्त्व असते. अन्नदान वगैरे करण्याला खूप महत्त्व असते. नामस्मरण, कथा कीर्तन करण्याला खूप महत्त्व असते. ते आपण करूया दोघी मिळून. त्यावेळी जी राणी यशोमती होती ती फार जळफळाट आणि रागराग करत येते. म्हणते, मी तर राजाची राणी आहे, मी तर गर्भश्रीमंत आहे, मला सौंदर्य आहे एवढं मोठं, मला पुत्रप्राप्ती आहे, मी सर्वच सुखाने सर्वच सोयीने युक्त अशी आहे, मला कशाचीच गरज नाही, मी कशासाठी हे व्रत करू, ज्यांच्याकडे काही नाही त्यांनीच हे व्रत करावं, असे म्हणून यशोमती त्या गुणवतीला टोमणा मारते. कारण की गुणवतीचे लग्न होऊन फार दिवस झालेले असतात, पण तिला दिवस काही गेलेले नसतात, मुलबाळ काही नसतं. त्यामुळे गुणवतीला फार वाईट वाटतं. पण तरीही ती स्वतः एकटीच मग हे अधिक मासाचं व्रत, नेमधर्म, स्नान, तिच्या यथाशक्ती होईल तेवढं दानधर्म ती करत असते आणि प्रभू विष्णूची सेवा करत असते. तर काही दिवसानंतर राजाची चक्र फिरतं आणि राणी जी होती यशोमती ती खूप आजारी पडते. तिची आजारी पडल्यामुळे तिची काया पूर्ण कोमेजून जाते. ती अगदी अशक्त आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे वगैरे अगदी ती अशी विद्रूपशी दिसायला लागते आणि अंगामध्ये त्राणही नसतो. अगदी बरेच दिवस झाले तरीही तिची काही हालचाल फार नसते. आणि असंच काही दिवस लोटल्यानंतर जेव्हा गुणवती अधिक मास सुरू होता, ती सर्व व्रत नेमधर्म करत होती. त्यासाठी ती अगदी सुंदर नटून थटून राहत असे. सौभाग्यवती होती म्हणताना सौभाग्याचे अलंकार वगैरे नेसून ती अगदी नीटनेटकी राहत असे. राणीला पाहायला गेल्यावर, राणीला तिला बघितल्यावर खूप जळफळाट होतो. म्हणजे तिला असं वाटतं की मी अंथरुणावर पडली आहे, खिळली आहे, त्यामुळे ही मला हिचा सौंदर्याचा हेका दाखवण्यासाठी आली आहे. पण असे नसून ती फक्त त्यांना बघण्यासाठीच आलेली असते. पण राणीने गैरसमज करून घेतला आणि मग तिच्याविषयी, तिच्या पतीविषयी राजाला काही सांगून त्या प्रधानाला आणि गुणवतीला अटक करायला लावली आणि कैदखान्यात त्यांना तुरुंगवासात टाकले. तुरुंगवासातही गुणवती ही
तिचं जे काही नेमधर्म व्रतवैकल्य जे संकल्पयुक्त सेवा होत्या ती भगवान विष्णूची सेवा करत राहिली. प्रधान मुंडन तेव्हा स्वतःच्या पत्नीला म्हणाला, आपण काहीही कार्य वाईट केलं नाही, मग राजाने आपल्यासोबत असं का करावं, असं त्याला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असे. तो त्याच्या पत्नीसोबतही बोलला. तेव्हा पत्नी म्हणाली, आपण काही चुकी केली नाही, काही वाईट केलं नाही, आपला परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका, होईल सर्व नीट. आपल्यावर जे काही लांछन लागले आहे, जे काही वाईट गोष्टी आपल्यावर लागल्या आहेत त्या नक्कीच दूर होतील. आपण जर काही वाईट कर्म केले नाही तर घाबरायचं तरी कशाला, असे म्हणून ती तिची सेवा, व्रत, जे काही तिचं नेमधर्म संकल्पयुक्त सेवा ज्या होत्या ती प्रभू विष्णूंची सेवा करत राहिली. नामस्मरण, कथा कीर्तन ती त्या कैदखान्यात सुद्धा राहून ती करत राहिली. तिची प्रभूवरची भक्ती ही अढळ राहिली. तिने तिच्यावर दुःख कोसळलं, संकट आलं म्हणून सोडून दिलं नाही. ती मनोभावे सेवा ही करत राहिली. भगवान विष्णू तेव्हा राजा वीरभाऊच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितले की तू न्यायशील आहे, धर्मशील आहे, मग तुझ्याकडून एक चूक घडली आहे, तू अन्याय केलेला आहे. प्रधान मुंडन हा अतिशय चांगला आहे आणि त्याच्यावरती खोटे नाटे आरोप लावून तुम्ही त्याला कैद केला आहे. आणि माझी प्रिय भक्त गुणवती ही माझी प्रिय भक्त आहे, तिलाही तुम्ही कैद केला आहे. तात्काळ त्यांना सोडून द्या, नाहीतर तुमच्या राज्यावर मोठे संकट ओढावेल, असे भगवान विष्णूंनी साक्षात राजा वीरबाहूच्या स्वप्नात जाऊन दर्शन दिले आणि सांगितले वीरबाहूला की मुंडनला सोडून द्यायला आणि त्याचा यथोचित स्वागत कर आणि मान सन्मान त्याचा जेवढा अढळ झाला आहे, जेवढा त्याला त्रास झाला आहे त्याच्या दुप्पट त्याला मान सन्मान देऊन त्याला सत्पात्र कर, की त्याच्याकडून चुकी नसतानाही तू त्याला जी शिक्षा दिलेली आहे त्याची माफीसुद्धा तुला मागावी लागेल, असे सांगितले. त्यावेळी राजा अक्षरशः थरथरतला, झोपेतून उठला आणि स्वतःच्या पत्नीला सांगितलं व पत्नीलाही ओरडला की तू माझ्या मनामध्ये असं भरवलं आणि मी अन्याय केला, माझ्याकडून माझ्या प्रजेवर, माझ्या स्वतःच्या प्रधानावर मी अन्याय केला. ह्या गोष्टीचं त्या राजाला फार वाईट वाटलं. राजाने जाऊन तात्काळ प्रधानाला सोडलं आणि त्याचा यथोचित स्वागत केलं, आदर सत्कार केला आणि त्याची माफीही मागितली. तर असा हा न्यायप्रिय असा धर्मशील राजा वीरबाहू याने त्या प्रधानाची क्षमासुद्धा मागितली आणि सत्कारही केला. आणि जी भक्त होती गुणवती, हिच्या बघा अढळ निष्ठेने, भक्तीने, श्रद्धेने तिच्यावर आलेलं ओढवलेलं संकट स्वतः भगवान विष्णूंनी स्वप्नरूपात जाऊन राजाच्या पार पाडलं. म्हणजे बघा, भगवानाचं पदसुद्धा हलतं जेव्हा एखादा भक्त अढळ सेवा करतो, पूर्ण निष्ठेने, पूर्ण विश्वासाने सेवा करतो. आता बघा, अधिक मासातील काहीच मोजकेच दिवस राहिलेले आहेत. आपल्याकडूनही कोणतीही होता होईल तेवढी संकल्पयुक्त सेवा अवश्य करा. जर आत्तापर्यंत अधिक मासात तुम्ही केली नसेल, आजचा हा एकादशीचा दिवस आहे, 11 तारीख आहे आणि 15 जूनपर्यंत हा जो अधिक मास आहे तो आहे. म्हणजे राहिले मोजून आता 4च दिवस. 11 हा तारखेचा दिवस तर संपत आलेला आहे, मग राहिले 4च दिवस. ह्या 4 दिवसामध्ये नक्कीच सेवा करा तुमच्याकडून होता होईल तेवढ्या, आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. अगदीच काही जमत नसेल तर एक वेळेचं जेवण करून दिवसभर नामस्मरण करण्यात लीन राहा. नक्कीच तुमची छोटी छोटी सेवासुद्धा भगवान विष्णूंपर्यंत नक्की पोहोचेल. त्याचबरोबर तुम्ही ह्या शिवरात्रीला आणि सोमवती अमावस्येला तुमच्या आजूबाजूच्या महादेव पार्वतीच्या किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन 30+3 वातींचा दिवा नक्की प्रज्वलित करा. धन्यवाद.